नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील आर्थिक विकासात उद्योगाची गरज, महत्त्व व भूमिका या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जगातील अनेक देशांनी आपला आर्थिक विकास औद्योगिकरणाच्या साहाय्यानेच घडवून आणला आहे। त्यामुळे जगातील सर्व विकसित देश हे औद्योगिकदृष्ट्या देखील संपन्न आहेत। यावरून हे स्पष्ट होते की भारतासारख्या विकसनशील देशाला देखील आपला विकास घडवून आणावयाचा असेल तर त्याला औद्योगिकरणाची कास धरणे आवश्यक आहे। तर सर्वप्रथम आपण अभ्यासूया उद्योगाची गरज। तर देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी उद्योगांची गरज का आहे हे आपण खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करूया। त्यातील पहिला मुद्दा आहे बेरोजगारी दूर करणे। तर भारतात जमिनीच्या लागवडीयोग्य क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही, परंतु शेतीमध्ये काम करणाऱ्याची संख्या ही वाढली आहे। शेत जमिनीच्या मानाने त्या क्षेत्रात काम करणाऱ्याची संख्या अतिरिक्त असल्याने आणि शेतीमध्ये घटत्या फलाचा नियम कार्यान्वित होत असल्यामुळे सीमांत श्रमिकाची उत्पादकता कमी असते। याचाच अर्थ भारतातील शेती क्षेत्रातून बऱ्याच श्रमिकांना इतर क्षेत्रात स्थानांतरित केले तरी शेती क्षेत्रातील एकूण उत्पादन कमी होणार नाही। याचाच दुसरा अर्थ असा की भारतीय शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रचंड बेरोजगारी आहे। शेती क्षेत्राच्या तुलनेत औद्योगिक क्षेत्रात वाढत्या उत्पादनाचा नियम बऱ्याच काळपर्यंत कार्यान्वित असतो, म्हणून भारतातील शेती क्षेत्रातून बऱ्याच मोठ्या संख्येने श्रमिकांना औद्योगिक क्षेत्राकडे वळविल्यास त्यामुळे औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनात वाढ होईल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे उत्पन्नाची साधने पुरविणे। तर भारतातील लोकसंख्या वाढीचा दर जास्त असल्यामुळे भविष्यात श्रमिकांच्या संख्येत प्रचंड वाढ होणार आहे। येत्या काही वर्षात शेती क्षेत्राचे अधिकाधिक प्रमाणात यांत्रिकीकरण होणार आहे, म्हणजेच भारतात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या विस्थापित श्रमिकांच्या संख्येत वाढ होणार आहे। विस्थापित होणाऱ्या या श्रमिकांना रोजगाराचे व उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। त्यासाठी औद्योगिक क्षेत्राचा विकास केल्याशिवाय ते शक्य होणार नाही। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कच्च्या मालाची बाजारपेठ तयार करणे। स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात भारताचा औद्योगिक विकास झालेला नसल्यामुळे भारतातून शेती क्षेत्रात तयार होणाऱ्या कच्च्या मालाची विक्री विदेशात केली जात असे व त्या बदल्यात विदेशात तयार पक्का माल खरेदी केला जात असे। त्यामुळे विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन कारखानदारांना नफा मिळत असे। म्हणून विविध प्रकारचे उद्योग देशात स्थापन केले तर शेती क्षेत्रातील कच्च्या मालाला देशातच बाजारपेठ उपलब्ध होईल। त्यामुळे देशात शेतकरी, कारखानदार यांना फायदा होऊन रोजगाराच्या संधीत वाढ होईल। त्यानंतर चौथा मुद्दा आहे कृषी आदानाचे उत्पादन करणे। तर शेती क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र एकमेकास पूरक आहेत। शेतीच्या विकासामुळे उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा होतो, तर औद्योगिक क्षेत्राच्या विकासामुळे शेतीला लागणाऱ्या विविध आदानांची उपलब्धता होते। औद्योगिक क्षेत्रात शेतीला लागणाऱ्या विविध आदानाचे उत्पादन केले जाते। उदाहरणामध्ये ट्रॅक्टर, कापणी यंत्र, मळणी यंत्र, मोटार पंप, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादी। शेती क्षेत्रात ह्या विविध आदानाचा वापर केल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे आयातीवर प्रतिबंध घालणे। तर स्वातंत्र्यपूर्वी भारत हा कच्च्या मालाचा निर्यातक व पक्क्या मालाचा आयातक देश होता, कारण भारतात औद्योगिक क्षेत्राचा पुरेसा विकास झालेला नसल्यामुळे भारतीय कच्च्या मालाची विदेशात विक्री करावी लागत असे
व त्या मोबदल्यात विदेशातून पक्क्या मालाची खरेदी करावी लागत असे. अशा प्रकारच्या देवाणघेवाणीचा विदेशी राष्ट्राला फायदा व भारताला नुकसान होत असे. म्हणून विदेशातून आयात होणाऱ्या मालावर प्रतिबंध लावून त्यांचे उत्पादन देशात केल्यास देशामध्ये उत्पादन व रोजगारात वाढ होऊन औद्योगिक विकासाला हातभार लागेल. त्यानंतरचा मुद्दा आहे देशाला स्वावलंबी बनवणे. तर देशात उद्योगाचा विकास झाला नाही तर देशात अनेक औद्योगिक वस्तूंसाठी भारताला विदेशावर अवलंबून राहावे लागेल. महत्त्वाची यंत्रसामग्री व त्याचे सुटे भाग, औषधे व पेट्रोल यासारख्या वस्तूंसाठी भारताने विदेशावर अवलंबून राहण्यात आर्थिक व राजकीय धोके संभवतात. सुदैवाने भारतात विविध प्रकारचा कच्चा माल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. अशावेळी महत्त्वाच्या वस्तूंसाठी विदेशावर अवलंबून न राहता त्याचे देशात उत्पादन करून स्वावलंबी होणे हे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे देशाच्या सुरक्षेसाठी. देशाचे संरक्षण व स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी भारताचा जलद गतीने औद्योगिक विकास घडवून आणणे आवश्यक आहे. युद्ध सामग्रीच्या निर्मितीसाठी भारताचे औद्योगिकीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक व नैतिक मूल्यात बदल घडविणे. तर देशात औद्योगिक विकास घडून आला तर त्यामुळे प्रचलित असलेल्या सामाजिक व नैतिक मूल्यात आवश्यक ते बदल घडून येण्यास मदत होईल. औद्योगिक विकासामुळे शिस्त, दीर्घकाळ व एकाग्रतेने काम करण्याची सवय, इतरांशी सहकार्य करून काम करण्याच्या प्रवृत्तीत वाढ, आत्मविश्वास, शास्त्रीयदृष्ट्या विचार करण्याची प्रवृत्ती, यंत्रे हाताळण्याच्या कौशल्यात वाढ इत्यादी गुणांची वाढ होण्यास मदत होणार आहे. तात्पर्य असे की औद्योगिक विकासाबरोबर औद्योगिक संस्कृतीचा भारतात विकास होणार आहे. तर अशा प्रकारे आपण उद्योगाची भारतात का गरज आहे त्याचे मुद्दे इथं अभ्यासले आहेत. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतात उद्योगाचे महत्त्व काय आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे कृषी विकासाला मदत. तर शेत जमिनीच्या क्षेत्रफळात फारशी वाढ होत नाही, परंतु लोकसंख्या मात्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त भार निर्माण होऊन शेतीचे आंतरविभाजन व अपखंडन होत आहे. याचा परिणाम म्हणून शेती क्षेत्रात बेरोजगारी व दारिद्र्याची समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत देशात उद्योगाचा विकास करून शेतीकरिता आवश्यक उपकरणे, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, मोटर पंप, रासायनिक खते व कीटकनाशके इत्यादीचा पुरवठा केल्यास शेतीची उत्पादकता वाढून शेती विकासाला मदत होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगाराच्या संधीत वाढ. तर अर्धविकसित देशामध्ये उद्योगाचा पुरेसा विकास झालेला नसल्यामुळे देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते. वास्तविकता एवढ्या लोकसंख्येची शेती क्षेत्राला गरज नाही, परंतु रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध नसल्याने ते शेती क्षेत्रात काम करीत आहेत. शेती क्षेत्रात काम करणाऱ्या लोकसंख्येचा काही भाग शेती क्षेत्रातून हटवून त्यांना पर्यायी रोजगार म्हणून उद्योग क्षेत्रात काम दिल्यास उद्योग क्षेत्राच्या उत्पादनात वाढ होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे शेतीचे व्यापारीकरण. तर औद्योगिक विकासामुळे शेती क्षेत्राला आधुनिक यंत्रसामग्री, सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादी उपलब्ध होतात. या घटकांच्या वापरामुळे शेतीची उत्पादकता वाढून शेती एक निर्वाह शेती न राहता ती व्यावसायिक शेती बनते. त्यानंतरचा मुद्दा आहे भांडवल निर्मिती. तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भांडवल निर्मितीला एक महत्त्वाचे स्थान आहे. भांडवल निर्मितीशिवाय रोजगार, उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे शक्य नसते. भांडवल निर्मितीत वाढ ही आर्थिक विकासाची एक आवश्यक अट आहे. ज्यावेळी अर्थव्यवस्थेत भांडवल गुंतवणुकीकरता लाभदायक संधी व क्षेत्र उपलब्ध असेल त्याचवेळी भांडवल निर्मितीत वाढ करणे शक्य होते. या दृष्टीने उद्योगाची स्थापना करणे हा एक लाभदायक मार्ग आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामीण लोकसंख्येचे शहरीकरण. तर उद्योगाची स्थापना शहरात केल्यास त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या रोजगारासाठी शहराकडे स्थानांतरित होते. ग्रामीण लोकांना शहरात रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. उत्पन्नाचा एक भाग ते कुटुंबाकरिता ग्रामीण क्षेत्राकडे पाठवितात.
त्यामुळे ग्रामीण लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या राहणीमानात सुधारणा होते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादकतेत वाढ. तर आर्थिक विकासाकरता एकूण उत्पादन व प्रति व्यक्ती उत्पादन यात वाढ करणे आवश्यक असते. त्यासाठी उत्पादन प्रक्रियेत यांत्रिकीकरण, वैशिष्ट्यीकरण, शास्त्रीय अनुसंधान व मोठ्या प्रमाणावर उत्पादन इत्यादीचा अवलंब करणे आवश्यक असते. अर्थातच हे शेतीच्या बाबतीत शक्य नाही आणि एका मर्यादेनंतर शेतीची उत्पादकता ही औद्योगिक विकासावरच अवलंबून असते. याशिवाय उद्योगाच्या तुलनेत शेतीमध्ये घटत्या फलाचा नियम लवकर अंमलात येतो, म्हणून उत्पादकतेत वाढ करण्यासाठी औद्योगिक विकास करणे हे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे उपभोगात विविधता. तर आधुनिक युगात वेगवेगळ्या उद्योगात वेगवेगळ्या वस्तूची निर्मिती होते. एकाच वस्तूची निर्मिती अनेक उत्पादकांकडून केली जाते. प्रत्येक उत्पादकाची वस्तू रंग, रूप, आकार, वैशिष्ट्ये व किंमत या बाबतीत एक दुसऱ्याहून भिन्न असते. उदाहरणार्थ सायकल, मोटारी, स्कूटर, TV, मिक्सर, वॉशिंग मशीन इत्यादी. तर उत्पादकाच्या वस्तूमध्ये विविधता असल्यामुळे ग्राहक वर्गाला आपल्या गरजेनुसार व कुवतीनुसार योग्य वस्तूची निवड करता येते. या वस्तूच्या वापरामुळे लोकांच्या राहणीमानात सुधारणा होऊन त्यांच्या समाधानात वाढ होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे वाहतुकीचा विकास. देशात वाहतूक व दळणवळणाची जी प्रगती झाली ती बऱ्याच अंशी उद्योगाचीच देणगी आहे. रेल्वेचे डबे, इंजिन, रेल्वेच्या पटऱ्या, सुटे भाग, रेल्वे स्टेशन ह्या सर्वांची निर्मिती लोखंड व पोलाद तसेच सिमेंट उद्योगाशिवाय केले जाऊ शकत नाही. समुद्रातील जहाजे, मोटारगाड्या, ट्रक इत्यादीची निर्मिती मोठ्या उद्योगामुळे शक्य होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे संतुलित आर्थिक विकास. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे, परंतु बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे ह्या व्यवसायात अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारतीय शेतीच्या अनिश्चित प्रवृत्तीमुळे उत्पादनाची मात्रा, व्यापार व्यवसाय, लोकांचे राहणीमान यात मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत असतात. शेतीप्रधान देशात उद्योगधंद्याचा पुरेसा विकास झालेला नसल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला योग्य प्रकारे काम मिळू शकत नाही. परिणामतः अर्थव्यवस्था दारिद्र्याच्या दुष्टचक्रात सापडलेली असते. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी औद्योगिकरणाची मदत होते. औद्योगिक विकासाच्या माध्यमाने वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रामध्ये संतुलन प्रस्थापित करणे शक्य होते. त्यानंतरचा मुद्दा आहे देशाचे संरक्षण. वर्तमान युगात युद्धाकरिता लागणारी निरनिराळी शस्त्रे व साहित्याची आवश्यकता असते. ही सर्व शस्त्रे व साहित्य निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या उद्योगांची गरज असते. तर अशा प्रकारे आपण भारतात उद्योगाचे महत्त्व काय आहे ते मुद्देसूद अभ्यासलेले आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया आर्थिक विकासात उद्योगाची कोणती भूमिका आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. तर औद्योगिकरणामुळे देशातील दुर्मिळ संसाधनाचा महत्तम वापर केला जातो. त्यामुळे उद्योगात तयार होणाऱ्या वस्तूचे परिमाण व गुणवत्ता यात वाढ होते. परिणामतः राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीमध्ये उद्योग क्षेत्राचे योगदान हे महत्त्वाचे ठरते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे उच्च राहणीमान. तर औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत श्रमिकांचा वाटा महत्त्वाचा असतो. औद्योगिकरणामुळे श्रमिकांची उत्पादकता वरच्या पातळीवर जाऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे सामान्य माणसाच्या राहणीमानात सुधारणा होत असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आर्थिक स्थैर्य. जो देश कृषी उत्पादन व कच्च्या मालाच्या निर्यातीवर अवलंबून असतो तो देश वेगाने प्रगती करू शकत नाही. कृषी उत्पादनाची अलवचिक मागणी आणि कच्च्या मालाच्या मागणीत होणारे चढ उतार याशिवाय निसर्गाची अनिश्चितता यामुळे आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊन आर्थिक अस्थिर्य निर्माण होते. यावरचा एकच उपाय आहे तो म्हणजे देशात औद्योगिकरण करणे होय. त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगार संधीत वाढ. तर औद्योगिकरणामुळे लघु व मोठ्या उद्योगात रोजगाराच्या संधी वाढतात. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बेरोजगार व अर्ध बेरोजगार श्रमिकांना उद्योग क्षेत्रामध्ये सामावून घेतले जाते.
त्यामुळे समाजाच्या उत्पन्नात वाढ होते. त्यानंतरचा मुद्दा आहे कामाचे वैशिष्ट्यीकरण. तर औद्योगिकीकरणामुळे वैशिष्ट्यीकरणाला गती मिळते. वैशिष्ट्यीकरणामुळे श्रमिकांच्या सीमांत उत्पादकतेत वाढ होते. दुसऱ्या शब्दात विशेषीकृत श्रमिक जास्त लाभदायक असतो, म्हणून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांचे उत्पन्न हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकापेक्षा नेहमीच जास्त असते. त्यानंतरचा मुद्दा आहे कृषी उत्पादनात वाढ. तर औद्योगिक क्षेत्र हे कृषी क्षेत्राला आधुनिक यंत्राचा व तंत्रज्ञानाचा पुरवठा करत असते, त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे शोधनाधिक्य सुधारणा. तर औद्योगिकीकरण हे देशाच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत बदल घडवून आणते. औद्योगिक विकासामुळे कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूच्या निर्यातीत वाढ होते. त्याचवेळी देशातील कच्च्या मालावर देशातच प्रक्रिया केल्यामुळे आयात कमी होते. अशा प्रकारे देशात निर्यात संवर्धन व आयात प्रतिस्थापन धोरणाचा अवलंब केल्यास देशाची निर्यात वाढते व आयात कमी होते. निर्यात वाढून आयात कमी झाल्यास शोधनाधिक्य यात सुधारणा होते. त्यानंतरचा मुद्दा आहे इतर उद्योगाला हातभार. तर एका उद्योगाच्या स्थापनेमुळे संबंधित इतर उद्योगाच्या विकासाला चालना मिळते. उदाहरणार्थ गृहनिर्माण उद्योगाच्या विकासामुळे विटा, सिमेंट, रेती, लोखंड, फर्निचर इत्यादी उद्योगाच्या विकासाला चालना मिळते. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक गतिविधीवर नियंत्रण. कृषी क्षेत्राच्या तुलनेत उद्योग क्षेत्रावर नियंत्रण व नियमन करणे सोपे असते. वस्तूचा उत्पादन खर्च, किमती व मागणी विचारात घेऊन त्यानुसार औद्योगिक उत्पादनात सहज वाढ किंवा घट करता येते, परंतु हे कृषी उत्पादनाच्या बाबतीत करणे शक्य होत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण. औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागातील अतिरिक्त श्रमिकांचे शहराकडे स्थलांतरण होते. शहरामध्ये साफसफाई, शिक्षण, आरोग्याच्या चांगल्या सोयी उपलब्ध असतात. शहरात राहून श्रमिकांना लहान कुटुंबाचे महत्त्व समजायला लागते, त्यामुळे ते कुटुंब नियोजनाचा विचार करतात. त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या दरात घट होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे शेतीवरील भार कमी. तर देशात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला की तेथे काम करणाऱ्या कामगारांची मागणी वाढते. ग्रामीण भागातील बेरोजगार श्रमिक कामाच्या शोधार्थ शहराकडे येतात व काम मिळाल्यानंतर शहरातच स्थायी होतात. अशा प्रकारे ग्रामीण भागातील लोकसंख्या कामासाठी शहराकडे गेल्यानंतर शेतीवरील लोकसंख्येचा भार हा कमी होत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे बाजाराचा विकास. तर उद्योगाच्या विकासामुळे देशात कच्च्या मालाच्या व निर्मित वस्तूच्या बाजारपेठेचा विस्तार होत असतो. तर अशा प्रकारे आपण आर्थिक विकासात उद्योगाची काय भूमिका आहे ते इथं मुद्देसूद अभ्यासले आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया नियोजन काळातील भारताचा औद्योगिक विकास. तर नियोजन पूर्व काळात भारताचा औद्योगिक विकास काही मर्यादित क्षेत्राशी संबंधित होता, परंतु भारतात आर्थिक नियोजनाचे पर्व सुरू झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली. भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासाच्या कार्यक्रमात कृषी विकासाबरोबरच औद्योगिक विकासाला महत्त्व देण्यात आले. भारतात आर्थिक विकासासाठी विकासाच्या पंचवार्षिक योजना कार्यान्वित करण्यात आल्या. पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951ला प्रारंभ झाली. अशा प्रकारे भारतात आर्थिक नियोजनाचे युग हे 1 एप्रिल 1951 पासून सुरू झाले. तर पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती 1951ला प्रारंभ झाली आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत लोखंड, पोलाद, कोळसा, सिमेंट, ऊर्जा आणि लोह धातू आणि रासायनिक द्रव्ये इत्यादी आधारभूत उद्योगाच्या विकासावर भर देण्यात आला. या पंचवार्षिक योजनेतील औद्योगिक विकास एप्रिल 1948मध्ये सरकारने घोषित केलेल्या औद्योगिक धोरणाच्या आधारावर करण्यात आला होता.
त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्यात औद्योगिकीकरणावर भर देण्यात आला. प्रोफेसर महालनोबिस यांनी सुचविलेल्या आकृतिबंधावर आधारित ही योजना होती आणि या आकृतिबंधावर वेगाने औद्योगिक विकासावर भर देण्यात आलेला असल्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत वेगाने औद्योगिकीकरण करण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या व अवजड उद्योगाच्या विकासावर भर देण्यात आला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील औद्योगिक विकास 30 एप्रिल 1956ला भारत सरकारने घोषित केलेल्या औद्योगिक धोरणावर आधारलेला होता. तिसरी पंचवार्षिक योजना ही औद्योगिक विकासाची पूर्वदृष्टी समोर ठेवून आखण्यात आली होती. यात सार्वजनिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्र यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. यात लोखंड व पोलाद, विशिष्ट पोलाद, मिश्र धातू, खते, रसायने, पेट्रोलियम शुद्ध करण्याचे उद्योग, कागद, साखर, घरबांधणी साहित्य, कापड, औषधे इत्यादी उद्योगाची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आलेला होता. चौथ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीची काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये नंबर 1, ज्या उद्योगात गुंतवणूक कमी पडल्यामुळे अपूर्ण अवस्थेत आहेत त्या उद्योगात गुंतवणूक करून त्याचा पूर्ण विकास करणे. नंबर 2, भावी विकासाला आवश्यक अशी विद्यमान उद्योगाची उत्पादन क्षमता वाढवणे. आणि नंबर 3, नवीन उद्योगात गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन त्यांचा विकास करणे. तर चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात औद्योगिक क्षेत्राची प्रगती ही समाधानकारक नव्हती, कारण मूलभूत कच्च्या मालाची कमतरता, उत्पादनाला कमी मागणी, असमाधानकारक श्रमसंबंध, ऊर्जेचा तुटवडा, उत्पादन क्षमतेचा अपूर्ण उपयोग इत्यादी घटकामुळे जी आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्र हे विकास करू शकले नाही. त्यानंतर पाचव्या पंचवार्षिक योजनेत आत्मनिर्भरता प्राप्त करणे आणि सामाजिक न्यायासह वृद्धी अशी दुहेरी उद्दिष्टे समोर ठेवून पंचवार्षिक योजनेची सुरुवात करण्यात आली होती. औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात सुद्धा अनेक नवीन उद्दिष्टे तयार करून पाचव्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झालेली होती. सहाव्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासासाठी वेगळी व्यूहरचना करण्यात आली. या व्यूहरचनेचा उद्देश औद्योगिक क्षेत्राचे आधुनिकीकरण करून त्या क्षेत्रात स्वावलंबन प्राप्त करणे हा होता. त्यानंतर सातव्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक न्यायासह विकास आणि उत्पादकतेत सुधारणा हे शीर्षक ठेवण्यात आले. या योजनेत जे आहे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात जे आहे उपभोग्य वस्तूचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे, उत्पादन तंत्रात सुधारणा करणे, विदेशात जी आहे वस्तूला मागणी निर्माण करणे आणि विकास क्षमता वाढवणे यावर भर देण्यात आलेला होता. त्यानंतर आठव्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात आला. छोट्या आणि कुटीर उद्योगाच्या विकासावर जे आहे विशेष भर देण्यात आलेला होता. तसेच उपभोग्य वस्तूच्या उत्पादनाच्या क्षेत्रात लघु आणि कुटीर उद्योगाला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले होते. नवव्या पंचवार्षिक योजनेत सुद्धा औद्योगिक विकासावर भर देण्यात आलेले होते. त्यानंतर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उदारीकरण व खाजगीकरणाच्या वातावरणाची सुरुवात झाल्यामुळे सरकारने जे आहे खाजगी क्षेत्रामध्ये सरकारी क्षेत्राचे भाग विकणे सुरू केले. त्यानंतर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेचा एकूण नियोजित व्यय 36,44,718 कोटी रुपये होता. यात लघु व कुटीर उद्योगासहित औद्योगिक क्षेत्राकरता 1,53,600 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. ही रक्कम एकूण व्ययाच्या 4.2% एवढी होती. या योजनेत औद्योगिक क्षेत्रावरील वास्तविक व्यय जो एकूण योजना व्ययाच्या 5.1% होता. या योजनेत औद्योगिक वृद्धी दर हा 6.9% प्रतिवर्ष एवढा होता, जेव्हा की 10% वार्षिक दराने वाढ करण्याचे नियोजित करण्यात आलेले होते. त्यानंतर 12व्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्रातील 3,77,302 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. यात एकूण योजना खर्च
76,68,807 कोटी रुपयाचा, जे 4.9% होता. या योजना काळातील औद्योगिक वाढीचा वार्षिक दर 10% ठेवण्यात आला होता. या योजनेत औद्योगिक क्षेत्राकरता 4 नोव्हेंबर 2011 रोजी घोषित केलेल्या राष्ट्रीय निर्माणी धोरणाचे जे लक्ष्य होते तेच ठरवण्यात आलेले होते. तर अशा प्रकारे आपण जे आहे आर्थिक विकासात उद्योगाची गरज, त्यानंतर भारतात उद्योगाचे महत्त्व, आर्थिक विकासात उद्योगाची भूमिका आणि नियोजन काळात भारताचा औद्योगिक विकास या सर्व घटकांचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.